उशिरा का होईना मी तुमचे आभार मानेन। आता सुप्रीम कोर्ट निकालच देत नाहीये, त्यामुळे आपले आभार मानणं आणि आपलाच निर्णय मान्य करून नवा डाव आता सुरू झालेला आहे। मागच्या 2.5 वर्षामध्ये अनेक गोष्टी आपल्या समोर झाल्या आणि आम्ही सगळे आपल्या समोर येऊन आमची बाजू मांडायला लागलो। त्यावेळी आम्हाला असं वाटायचं की अध्यक्षांना डाव्या बाजूने ऐकायला कमी येतं। त्यांनी निकाल असा दिला की अजून सुप्रीम कोर्टाला त्याच्यावर निकाल देता आलेला नाही। सुप्रीम कोर्ट अजून विचार करतंय। एक जज, एक चीफ जस्टिस घरी गेले। आपल्या अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलाय, त्याला मी पाठिंबा देण्यासाठी उभा आहे। आपण मागची 2.5 वर्ष अतिशय उत्तमपणाने महाराष्ट्राच्या विधानसभेत अध्यक्षपदावरून काम केलं आणि या 2.5 वर्षामध्ये सर्व बाजूनी जे बोललं जातं ते ऐकावं अशी भावना मी तिकडे एकदा असताना व्यक्त केलेली होती। कारण इकडे एकदा होतो पूर्वी आम्ही, त्यावेळी आम्हाला असं वाटायचं की अध्यक्षांना डाव्या बाजूने ऐकायला कमी येतं। मग झिरवळ साहेबांना अध्यक्ष म्हणून निवडलं, उपाध्यक्ष म्हणून, त्यावेळी मी अपेक्षा व्यक्त केलेली की तिकडच्या बाजूला होतो त्यावेळी विनोदाने की आपण एका बाजूचं जरा कमी ऐका म्हणून। पण आपल्या 2.5 वर्षाच्या काळात आम्हाला हे मान्य केलं पाहिजे की आपण दोन्ही बाजूला सतत न्याय देण्याचं काम केलं आणि ते करत असताना संख्याबळावर काही फारसं बोट कधी ठेवलं नाही आणि तोच स्वभाव तुमचा यावेळी कायम राहील अशी अपेक्षा मी या निमित्तानं करतो। खरं म्हणजे आज तिघांची भाषणं झाली। पहिल्या भाषणापेक्षा दुसरं भाषणच मुख्यमंत्र्यांचं आहे का काय असं वाटायचं आमच्यावर पाळी आली। त्यामुळे प्रदीर्घ मार्गदर्शन सभागृहाला झालं। त्यामुळे आपल्या सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्याचा उल्लेख केला तो आपला कुलाबा विधानसभा मतदारसंघ माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातला सगळ्यात लहान मतदारसंघ आहे आणि सर्व जाती धर्माची लोक आपल्या या मतदारसंघात राहतात। मासे मारणारे कोळी समाजाचे आमचे बांधवही याच समाजात या भागात राहतात। आपल्या मतदारसंघामध्ये समुद्रातून रिफिलिंग करून तिथं झोपडी बांधणारी लोक देखील याच मतदारसंघात राहतात। त्यामुळे अतिक्रमण कसं करायचं याचा आदर्शही याच मतदारसंघात आहे। मी आपल्या याच्याकडे लक्ष यापूर्वी वेधलेलं होतं आणि त्यांनी त्यात लक्ष घातलेलं होतं। पण सर्व प्रकारचा हा मतदारसंघ आहे, त्यात आपण पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आला याबद्दल मी आपलं अभिनंदन तर करेनच, पण दुसऱ्यांदा निवडून आल्यावर सलग विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आज आपली निवड होते। मी आपल्याला नेहमी खाजगीत सांगायचो की परत संधी मिळाली की आपण मंत्री व्हा म्हणून, आणि मी त्यांना सारखा सल्ला द्यायचो की तुम्ही मंत्री झालेलं जास्त चांगलं होईल आणि आपल्या पक्षाचा निर्णय येतो, त्यामुळे मला त्या बाबतीत खोलात जायचं नाही। पण आज पुन्हा अध्यक्ष म्हणून सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता हे मला चांगलं आता अलीकडच्या काळात कळायला लागलेलं आहे। त्यामुळे सासऱ्यांच्या आग्रहाप्रमाणे असं मी म्हणणं म्हणजे त्यांच्या कर्तबगारीवर अन्याय आहे। त्यांनी त्यांचं पद हे स्वतःच्या कर्तबगारीवर मिळवलेलं आहे आणि त्यामुळं या छोट्याशा मतदारसंघात आमचा हा विधानभवनाचा हा एरिया येतो आणि या विधानभवनाची आपण अध्यक्ष झाल्यापासून जी काळजी घेतलेली आहे ती अतिशय उत्तम दर्जाची घेतलेली आहे, ज्याचा माननीय अजित पवार यांनी उल्लेख केला। आणि दालनं तर सुरेखच केलेली आहेत, पण आपल्याकडे आल्यानंतर अनेक वाद घालण्यासाठी येणारे सगळे आपण गरम कॉफी देऊन शांत करून बाहेर घालवलेले अनेक 2.5 वर्षात त्याचा आम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे। एक मासे पण खाऊ घातले, पाहिजे तर जेवणही दिलं आणि जी बिझनेस ऍडवायझरी कमिटीची मीटिंग व्हायची त्याचा दर्जा एवढा उंच गेला
बाकीच्या सगळ्या व्यवस्था असल्यामुळं की आपणच अध्यक्ष राहावं असे मनोमनी आम्हाला तेव्हापासून वाटत होतं. आधी सांगितलं असतं तर वेगळा मेन्यू ठेवला असता. आपली इच्छा नाही हे मला माहिती आहे, पण आता शेवटी काय पक्षाने आपल्याला आदेश दिल्यामुळे आपण अध्यक्ष झालेले आहात. पण एक मान्य केलं पाहिजे की या सभागृहाच्या सगळ्या दालनाचंच नाही तर सगळीच व्यवस्था अतिशय उत्तम करण्याचं काम आपल्या 2.5 वर्षाच्या काळात झालं. आणखीन काही सूचना मी आपल्याला अतिशय उत्साहात केलेल्या त्याची अंमलबजावणी या 5 वर्षात आपल्याकडून होईल असा मला विश्वास आहे. त्यासाठी विधिमंडळाच्या सदस्यांना अतिरिक्त सुविधा या द्याव्यात अशा काही सूचना मी आपल्याला त्यावेळी केलेल्या होत्या. मला खात्री आहे की त्यातही आपण या 5 वर्षात लक्ष घालाल. मागच्या 2.5 वर्षामध्ये अनेक गोष्टी आपल्या समोर झाल्या, पण ज्याचा उल्लेख झाला की कोर्ट म्हणून आपल्याला जास्त काळ काम करायला लागलं आणि आम्ही सगळे आपल्या समोर येऊन आमची बाजू मांडायला लागलो. त्यावेळी मला हेही मान्य केलं पाहिजे की कोर्ट म्हणून वरच्या 4थ्या मजल्यावर बसून त्यांनी न्यायदानाचं काम करताना देखील आम्हाला अतिशय उत्तम सहकार्य केलं. कधीही त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये कधीही दुजापणा आम्हाला कधी दिसला नाही. उलट आम्ही साक्ष देताना जे बोललो त्याच्या दुरुस्त्या करायच्यासाठी देखील ते मदत करायचे. त्यामुळं फार संयमी असं काम त्यांनी केलं आणि त्यांनी निकाल असा दिला की अजून सुप्रीम कोर्टाला त्याच्यावर निकाल देता आलेला नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय यांनी जो निर्णय दिला त्याच्यात सुप्रीम कोर्ट अजून विचार करतंय. एक जज एक चीफ जस्टिस घरी गेले सुप्रीम कोर्टाचे, त्यांनी त्याला हात लावला नाही, त्याच्यावर भाष्य केलं नाही. पण एक मी तुम्हाला आभार मानले पाहिजे, काय का असे ना त्यावेळी कोणाची बाजू चांगली कोणाची बाजू, तुम्ही कोणाला डिस्क्वालिफाय केलं नाही. हा सगळ्यात विशेष महत्वाचं म्हणजे ते डिस्क्वालिफिकेशन होणं आणि परत त्यांनी आपल्या स्वतःची इंडिव्हिज्युअल लढाई करत बसणे. त्यामुळे त्याबद्दलही उशिरा का होईना मी तुमचे आभार मानेन. आता सुप्रीम कोर्ट निकालच देत नाहीये, त्यामुळे आपले आभार मानणं आणि आपलाच निर्णय मान्य करून नवा डाव आता सुरू झालेला आहे. यामध्ये काम करायला सुरुवात करणं ही आमच्या समोरचा पर्याय आहे. पण आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे एक चांगले अध्यक्ष मिळालेले आहेत, कायदा समजणारे अध्यक्ष मिळालेले आहेत आणि मला खात्री आहे की या 5 वर्षात अतिशय उत्तमपणाने सभागृहातलं कामकाज ते चालवतील. आमची विनंती एवढीच आहे की दादांनी भाषण केलं, आमचं काही तुम्हाला चॅलेंज नाही, तुमची संख्याच जास्त आहे.